सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतनी निरसील संकट, तराल दुर्घट भवसिंधू. जन्मुनी आकुळी वाची स्मरी राम, धरी हाची नियम हरनिशी. तयाच्या चिंतनी निरसील संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, भावे गाता गीत विठोबाची. तयाच्या चिंतनी निरसील संकट, तराल दुर्घट भवसिंधू. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरणाची कस्तुरी तिलकं ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमुक्तिकं करतले, वेणुकरे कंकणं. सर्वांगी हरिचन्दनं सुललितं, कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणि. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं. जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दवल्लभं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी, अद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. ऐके वचन कमळापती, ऐके वचन कमळापती, ऐके वचन कमळापती, ऐके वचन कमळापती. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडे तो कथे काळी, कर जोडे तो कथे काळी. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडे तो कथे काळी. कर जोडी ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसूनी माझी आलसना हरी गुणा वर्णवी. शरण शरण एकनाथा, एकनाथा शरण शरण एकनाथा. शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. आई माता ठेविला, आई माता ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. बाई माता देवीला, माता देवीला, पाहू शरण शरण एकनाथा, साई माता ठेविला, साई माता ठेविला, साई माता ठेविला. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतनी निरसील संकट, तराल दुर्घट भवसिंधू प्रस्तुत.
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री श्रीमान जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्तीचा मार्ग सांगतायत. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये दहिवली गावामध्ये तपोस्थली दहिवली गाव या गावामध्ये हा हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये सुंदर असं हे नियोजन पहिलाच दिवस आणि लोकही भरपूर आले. महाराजांनी सांगितलं 10%च लोक इथे आहेत, 90% लोक मळ्यात राहतात म्हणे. गाव खूप मोठं आहे तरी लोक पहिल्याच दिवशी भरपूर आले आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला बाबाच्या आज्ञेनं आली. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज पाटील बाबा खूप मोठं योगदान वारकरी संप्रदायामध्ये बाबांचं आहे. कुर्मदासाच्या मंदिराचं सुंदर बाबांचे वडील नाना महाराज आम्हाला काही त्यांचं दर्शन झालं नाही, आमचं अभाग्यच म्हणायचं ते. एवढ्या मोठ्या महात्म्याचं दर्शन झालं नाही. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा बाबांनी सुंदर चालू ठेवला आणि हे जे बघतोय आपण हे बाबाचं वैभव खूप मोठं वैभव आहे. त्या लहान लहान पोराचं करावं तेवढं कौतुक कमी. उभा राहत नाही कोणी, लहान कुणीच उभा राहत नसतं आणि एवढे टाळकरी आता गावात बघणं शक्यच नाहीये. टाळकरीच नसतात, लयत लय 10 ते 15 टाळकरी असतात. तुमच्या गावामध्ये टाळकरीही भरपूर आहे. हे बाबांचं वैभव आहे. बाबांनी या ठिकाणी हे उभा केलेलं आहे आणि असाव मुलांवरी असे संस्कार असाव. भले ते इंजिनियर हो, कलेक्टर हो, डॉक्टर हो, परंतु आपली संस्कृती त्यांना कळली पाहिजे, त्यांना आपला धर्म कळला पाहिजे. सनातन धर्म हा काय आहे, हिंदू धर्म काय आहे, देवधर्म आपले कुठं का जायना. परदेशात जरी गेला पण असे जर संस्कार आता असताना नंतर परदेशात बी गेला तर संस्कृती विसरेल का. हे बाबांचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल एवढुले मुलं उभा केले. या ठिकाणी तरुण मंडळ टाळ घेऊन, म्हातारी माणसंही टाळ घेऊन आहेत. सगळा हा लगाव जमाव बाबांनी या ठिकाणी केलेला आहे. बाबाचं वैभव काय सांगावं. बाबा एक तर कीर्तनाचं मोल घेत नाहीत, ख्यातीची त्यांची पैसे घेत नाहीत आणि विशेष म्हणजे पैसे तर घेत नाही पण स्वतःच्या गावातले लोक कीर्तनाला त्यांच्या सोबत जातात. त्या फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये आळंदीमध्ये आल ते त्यांचं कीर्तन होतं तर ती फ्रूटवाले धर्मशाळेवाला चकित झाला. तो तिथला अध्यक्ष चकित झाला. असा कोणता महाराज आहे की त्या महाराजासंग लोक सुद्धा कीर्तनाला एवढे मोठे आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तसं कीर्तनाची यादी जर पाहिली तर माझा काय पामराचा अधिकार या ठिकाणी उभा राहण्याचा नाहीचे. कारण सगळे वयोवृद्ध तपवृद्ध या ठिकाणी सगळ्यात मी लहानी बोलायला उभा केलेलं. पण बाबाचा आईचं अंतकरण आणि आपलंच लेकरू कसं गोड बोलते, बोबडं जरी बोललं तर आईला लेकरू कसं असतं गोडच वाटत असतं, तसं कौतुक बघण्याकरता बाबांनी माझी तारीख घेतली असं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशी सात संगत आहेत. मृदुंगाचार्य श्रद्धेय मृदुंगाचार्य आहेत. गायनाचार्य बाबा आमचे बंडा तात्यांसंग असतात. खूप वारकरी चाली त्यांच्याकडे आहेत, खूप वारकरी बाप त्यांच्याकडे असे बाबा या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. सर्वच या ठिकाणी गुणीजन मंडळी आहे, सर्व श्रोते मंडळी आहे. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून सेवेला आपण प्रारंभ करू. विठ्ठल विठ्ठल. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतनी निर्शील संकट, तराल दुर्घट भव सिंधू. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगातून मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. अभंग नामपर आहे.
पहिला दिवस आहे मंगलपर अभंग घ्यावा नाम हे मंगल स्वरूप असतं. माऊलीनं सांगितलं नारंभी आवडी आदरी आले नाम आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी होईल पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सिद्धी जगी होईल पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद रामकृष्ण देव रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ आरंभे आवडी आदरे आरंभे आवडी आदरे आले नाम आरंभे आवडी आदरे आले नाम. आरंभे आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी होईल पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी होती भव काम. तेने सकळ सिद्धी जगी होईल पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी होती भव काम. रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ. या ठिकाणी माऊलीनं सुद्धा मंगल साधलेलं आहे, तुकोबारायन साधलेलं आहे. पहिल्याच अभंगामध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. या ठिकाणी वस्तुनिर्देशक रूप मंगल तुकोबारायाने साधलेला आहे. तर मंगल साधण्याची परंपरा असल्यामुळं नामपर हा अभंग आपण काय केलेला आहे, निवडलेला आहे. अभंग नामपर आहे, पण याच्यामध्ये तुकाराम महाराज मुक्तीचं साधन सांगतात. तर मग मुक्तीचं साधन सांगतात म्हणजे मनुष्य कशानं बांधलेला आहे का? साधन तुकोबारायाने सांगितलंय, पण मनुष्य बांधलेला असायला पाहिजे ना. मुक्त म्हणजे काय, कशाला मुक्त म्हणायचं? मोकळं होणं याला काय म्हणायचं, मुक्त होणं म्हणतात. आता एखादी गाय बांधलेली आहे किंवा म्हैस बांधलेली आहे, बांधलेली आहे, तिला आपण खुंटीतून सोडल्याच्या नंतर ती काय झाली, मोकळी झाली. त्याला थोडं शुद्ध भाषेत गेले, मुक्त झाली. मग मनुष्याला असं कोणतं बंधन आहे बुवा की तुकाराम महाराजांनी मुक्तीचा उपाय सांगितलाय. विठ्ठल मुख्यत्वाने मनुष्याला 4 प्रकारचे बंधन आहे. कर्माचं बंधन आहे एक, दुसरं मायेचं बंधन आहे मनुष्याला, विषयाचं बंधन आहे आणि अज्ञानाचं बंधन आहे. असे 4 प्रकारचे बंधन मनुष्याला आहेत. त्यामध्ये कर्माचं बंधन मनुष्याला आहे. 3 प्रकारचं कर्म आहे, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. प्रारब्ध म्हणजे जे आता आपल्याला भोगायला आलेलं आहे, आपण भोगतोय, याला प्रारब्ध कर्म म्हणायचं. संचित कर्म म्हणजे खात्यात पहिलं जे जमा आहे आपल्या, त्याला काय म्हणायचं, संचित कर्म म्हणायचं. आणि क्रियमान, आता सध्या आपण जे चालू कर्म करतोय याला क्रियमान कर्म म्हणायचं. विठ्ठल मनुष्य सगळे जीव कर्मानं बांधलेले आहे. हा लोकू कर्मे बांधिला, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राधीन झाला तो नित्य नेमाते चुकला म्हणून या. हा मृत्यू लोकच काय कर्मानं बांधलेला आहे. सगळे याचे यावत जेवढे असते तेवढे कर्माने बांधलेले. ते कर्म फेडण्याकरता आपल्याला देहा आगात कर्मेच उरावे, ते सुखदुःख फळावे, ते सुखदुःखे फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. त्या कर्म भोगण्यामुळं ते कर्म सुख दुःखात रूपांतर होतं. आणि ते सुख दुःख भोगण्याकरता मनुष्याला काय करावं लागतं, खाली यावं लागतं, या देहामध्ये यावं लागतं. असं हे कर्म, या कर्माने मनुष्य बांधलेला आहे. विठ्ठल रवी जग हे कर्माधीन आयसी याची व्याप्ती गहन. देवाने अर्जुनाला सांगितलं काय, गहनो कर्मना गती, ही कर्माची गती
अत्यंत सूक्ष्म, अत्यंत गहन कर्म हे फेडूनच संपावं लागतं. विठ्ठल कर्म हे चुकतच नसतं. कर्म चुकत नसतं. माणसाला जन्म घ्यावा लागते दुसरे, पण कर्म फेडावं लागतं. मुक्त होतो, पण कर्म दुसरा जन्म घेऊन त्याला मुक्त जरी असला तरी फेडावं लागतं. विठ्ठल कर्म कुणालाच चुकलं नाही, देवालाही चुकलं नाही आणि देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. बापाला कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे राम पावला, चुकतंय का कर्म? जगाचा मालक कोण? प्रभू रामचंद्र भगवान. त्यांना चुकलं? त्यांचे वडील दशरथ राजा, चुकलं कर्म? श्रावण बाळाला बाण मारला आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनी तळतळूनच शाप दिला माराच्या टायमाला. जसं माझ्या अंत समय आला, तुझा माझा मुलगा माझ्या जवळ नाही आणि मी आता तळतळ करून मरतोय, तुला शाप देतो. तुला काय करावं लागेल? तुला सुद्धा 4 मुलं होतील, पण तुझ्या अंत समयाला एक सुद्धा मुलगा जवळ. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि त्यांच्या वियोगामध्ये दशरथ राजाला मारावं लागलं. विठ्ठल प्रभू रामचंद्राला सुद्धा कर्म चुकलं नाही. काय कर्म केलं तर विष्णू भगवंताच्या अवतारे. विष्णू भगवंताने भृगु ऋषीची पत्नी होती, शुक्राचार्यांची आई. त्या भृगु ऋषीच्या पत्नीकड राक्षसाचे देवाचं युद्ध झाल्याच्या नंतर देव भारी पडले आणि राक्षस पळाले. पलायन केल्याच्या नंतर पळत पळत त्यांनी शरणागत कुणाची घेतली? शुक्राचार्यांच्या आईची शरणागती घेतली. आणि शुक्राचार्याच्या आईची शरणागती घेतल्याच्या नंतर देवाला काही करता येईना. तपस्वी होते, महान तपस्वी होत्या शुक्राचार्यांच्या आई. कुणाचंच काही चालेना. शेवटी भगवान विष्णूला देव शरण गेले आणि भगवान विष्णूंनी काय केलं? जगाच्या कल्याणाकरता सुदर्शन चक्राने शुक्राचार्यांच्या आईचं मुंडकं ओढून टाकलं. भृगु ऋषीला शाप, राग आला आणि भृगु ऋषीने विष्णू भगवंताला शाप दिला. माझ्या निष्पाप पत्नीला तो विनाकारण काय केलं? तिचं मुंडकं उडवलंस. शाप देतो तुला सुद्धा तुझ्या पत्नीचा वियोग घडण आणि वनात भटकावं लागेल. विठ्ठल भोगावं लागलं नाही वनवास. प्रभू रामचंद्रालाही वनवास भोगावा लागला. कर्मे रावण क्षय पावला. कर्म केलं, भयानक कर्म केलं. काय कर्म केलं? सीता माताचं हरण केलं. मग काय झालं? क्षय पावला आणि वियोग घडला. सीतादेवी आदिमाय शक्ती, जगाचं मूळ असणारी. पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, एक शून्यच होते पाही. चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली. पाहतीने एवढी ख्याती केली. ढालगज म्हणजे पहिल्यांदा स्त्री निर्माण झाली, आदिमाय शक्ती. तिनं एवढी ख्याती केली. काय केलं? कान्होबा तेरे तेरे ते. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव कोणी उत्पन्न केले असते? आदिशक्तीने निर्माण केले. त्या आदिशक्तीला सुद्धा आपल्या पतीचा प्रभू रामचंद्राचा वियोग कशामुळे घडला? सीतामाया लहान असताना राघू मैनीची जोडी आली होती. सीतामायाने जोडी विकत घेतली. त्याच्यामधली मैना सीतामायाला आवडली. राघू सोडून दिला, पण मैना त्या राघू बिगर राहू शकत नव्हती. तिने सांगितलं, सीते मला सोड, तू मला सोडून दे, कारण माझ्या पतीशिवाय मन लागत नाही. सीतेनं सोडलं नाही. शेवट तिनं शाप दिला आणि मरता मरता की जसा माझ्या पतीसोबत तू वियोग केलास ना, तसं तुला सुद्धा तुझ्या पतीचा वियोग भोगावा लागेल. हे सीतामाईयाने केलेलं कर्म आणि ते कर्म फेडावं लागलं. विठ्ठल विठ्ठल
अशा प्रकारचं कर्म हे भयानक असतं, हे संपूर्ण सोडावं लागतं, हे असं सुटतच नाही. म्हणून कर्माचं बंधन मनुष्याला आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरं बंधन आहे मायेचं. मायेचं बंधन लय अवघड आहे. माया अत्यंत कठीण आहे. मम माया दुरत्या, भगवंताने सांगितलेली माझी माया कशी आहे, अत्यंत कठीण आहे. ही माया चांगल्या चांगल्याला नाचिती आणि चांगल्या चांगल्याला उच्च पदावर उच्च स्थितीला गेलेल्याला खाली घेऊन येते. माया पोराच्या रूपाने येऊ शकते, माया मुलाच्या रूपाने, माया पत्नीच्या रूपाने, माया सुनेच्या रूपाने, माया धन दौलतीच्या रूपाने येऊ शकते. ही माया आली म्हणजे षडविकार आले. ही माया अत्यंत बिकट आणि नाचविणारी आहे. जो मायेमध्ये अडकला त्याचं पतन निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल उदय असताचे नि लोंढे, जन्म मरणाचे नि चोंडे, आणि जेथ 5 भौतिक बुडबुडे होती जाती. ज्ञानोबा सांगतात की हे मायेमध्ये जर अडकलं ना माणूस, मायेमध्ये अडकलं ना तर सूर्य उगतो आणि मावळतो जसा रोज, तसं पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग काय, मायेत अडकला की त्याचं पतन निश्चित आहे. पतन म्हणजे काय, त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा 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 फिरावं लागतं. माया अशी कठीण आहे. विठ्ठल ही माया एकदा भगवंताचं वाहन गरुड, त्या गरुडाला मायेनं काय केलं, आपली झाक टाकली, मायेनं झापड टाकली आणि गरुडला अहंकार निर्माण झाला. कधी, मेघनाथानं इंद्रजितानं रावणाच्या मुलाने राम आणि लक्ष्मण नागपाशामध्ये बांधले आणि नागपाशात बांधल्याच्या नंतर हनुमंतराय गेले, गरुडाला बोलून आणलं आणि बोलवून आणल्याच्या नंतर गरुडाने चोचीनं ते साप बाजूला काढले आणि साप बाजूला काढले. पण गरुडाला वाटलं माझा स्वामीचा हे अवतार तर म्हणाव, माझे स्वामी तर त्रिभुवनाचे मालक, आणि असे एका राक्षसाच्या बाणाने हे असे गरुडाला अहंकार निर्माण झाला. त्याला वाटलं हे मनुष्य समजू लागला. तो तुम्हाला माया कशी असते ते सांगायला लागलोय. मनुष्य मायेनं टाकलं झाकण, गरुडाला केला अहंकार. मग नारद महर्षी भेटले. नारद महर्षीनं सांगितलं तुम्ही काय करा, जर तुम्हाला याच्यातून, नारद महर्षीला प्रसंग सांगितला गरुडाने, जर तुम्हाला याच्यातून बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल, तुम्हाला भगवान शंकराकडे जावं लागेल. पदचे गरुड को हो गयो रे अभिमान, नारायण की माया व्यापी, प्रभु की नहीं पहचान. गरुड़ को हो गयो रे अभिमान, सुन नारद के वचन उदारा, शिव पे ही गया भरम का मारा. शिव बैरागी शिव महात्यागी, भोलेनाथ भगत अनुरागी. सब जीवों के सब दुख करते, शिव करते कल्याण. गरुड को गयो रे अभिमान. अभिमान झाला, भगवान शंकराकडे गेले गरुड भगवान. भगवान शंकरानं सांगितलं ही माया अत्यंत कठीण आहे. ही माया अशी आहे, या मायेत जर तुम्ही आता बाहेर निघले नाही तर तुम्हाला सगळ्यात मोठ्या संकटामध्ये सापडावं लागेल. ते संकट जर कोणतं असेल तर ते जन्म मरणाचं संकट आहे. अशी ही माया आहे. विठ्ठल बरं, आणखीन कोण फसलं या मायेमध्ये, ज्याचं वर्णन नाथमहाराजांनी केलं. शुकदेवानी ध्यान या धरुनी, यडकानी ला निला कळुनी, एका जनार्दनी चरणी बांधला जान. यडका मदन तो केवळ पंचानन. शुकाचार्य 8 वर्षाच्या असताना भागवत, 12 वर्षाच्या असताना भागवत सांगितलं. कुणाला, राजा परीक्षितीला मुक्त करून टाकलं भागवत सांगून. त्या शुकाचार्याला मायेची भीती वाटत होती. काय की मी बाहेर आलो की ही माया माझ्यावर काय करेल, पांघरून टाकेल, ही माया मला छळील. आईच्या गर्भामध्ये किती दिवस राहिले, 12 वर्ष. किती दिवस, शुकाचार्य 12 वर्ष. रोज व्यास हाक मारायचा, अरे शुका मी तुझा पिता आहे, मी तुला बाहेर बोलवतो, बाहेर आहे. सांगायचे बाबा
ही भगवंताची माया अत्यंत कठीण आहे. हिचा पडदा माझ्यावर पडेल म्हणून मला बाहेर यायचं नाही. शुकाचार्य शेवटी व्यास कृष्ण भगवंताला शरण गेले. कृष्णाने सांगितलं शुका बाहेर ये. सांगितलं कोण? आवाज बदलला ना, पित्याचा आवाज ओळखत होते. सांगितलं मी स्वतः मायापती भगवान श्रीकृष्ण तुला बाहेर बोलवते. मी सांगतो माझी माया तुला बाधिणार नाही, बाहेर ये. मग भगवंताने आश्वासन दिल्यावर शुकाचार्य बाहेर आले. आले तसेच काय झाले, लंगोट सुद्धा बांधली नाही. बामणाचे पोर एक खेळाशी आले, 12 वर्ष पळून गेले रे, पळून गेले रे. आईच्या खेळ्या सांगितले, आईच्या कानोनी खेळ खेळ, आईच्या खेळ्या सांगितले, आईच्या कानोनी खेळ खेळ, आईच्या खेळ्या सांगितले, आईच्या कानोनी खेळ खेळ, आईच्या खेळ्या सांगितले, आईच्या कानोनी खेळ. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याली. कोणता खेळ? हा जन्म मृत्यूचा. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष कापत कापत बाहेर आले. भीत भीत बाहेर आले. का? मला माया बाधीन म्हणून भीत भीत बाहेर आले. ते नागवेचे पळून गेले रे. ही माया बाधीन म्हणून आले तसे बापालाही भेटले नाही, आईचंही तोंड पाहिलं नाही, सरळ पळले. कशामुळे पळले? ही माया पडदा टाकीन, मायाचं बंधन पडन म्हणून. विठ्ठल विठ्ठल अशी ही माया आहे, अत्यंत कठीण. ह्या मायेचा स्वीकार देवाला सुद्धा करावा लागतो. माहिती असताना प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. वनवासाला गेल्याच्या नंतर पंचवटीत राहिले आणि पंचवटीत राहिल्याच्या नंतर मारीच मामा सुवर्ण हरणाचं रूप घेऊन पंचवटीमध्ये सीतामय्याला भुलविण्याकरता आले. आदिमाई शक्ती सीतामय्या. माहिती नव्हतं का ते सुवर्ण कशाचं आहे, ते सुवर्ण मृग कोण आहे माहिती नव्हतं का माया सीताईला? माहिती होतं ना, राक्षसच आहे. लीला दाखवायला म्हणा किंवा ते कर्म केल्यामुळं भोगायला आल्यामुळं म्हणा, मायेचा स्वीकार करावा लागला की नाही, बंधनात पडावं लागलं का नाही? बरं प्रभू रामचंद्र त्यांनाही माहित होता हा मृग कसा आहे, हा मारीच आहे, मायावी आहे. बरं ती ज्या सीतेचं हरण करायचं होतं ती सीता ही मायावी तयार झाली होती. तिचंही वर्णन आहे. अग्निदेवाने खरी सीता नेली आणि मायावी सीता आणून सोडली, हेही प्रभू रामचंद्राला माहिती होतं. तरीही सीतेचा वियोग घडला का नाही, तिच्यासाठी रडले का नाही? मग देवाला माहिती नव्हतं का? माहिती होतं ना, पण मायेचा स्वीकार करावा लागला का नाही? सीतामाया म्हणते ना, कंचन मृग बन कराया सिय का पर न कराने, माया का मारीच चला मायापती को भटकाने. मायाचं आलं तीन कुठं गेले? सीतामायाला फसवायला गेले. बरं सीतामायाला माहिती ना, तरी सीतामाया काय म्हणते? सीता बोली ओ देखो स्वामी जी मृग कंचन का. प्रभू रामचंद्राला म्हणते सीतामाया काय? हे मृग बघा सुवर्णाचं, चर्म मार करले आओ होगा निसान सुवन का. त्याचं ते काय आणा, सुवर्ण चमडा मला पाहिजे तो आणा, आपल्याला निशाणी म्हणून होईल. चर्म मार करले आओ होगा निसान सुवन का. सिय माया की माया का मृग. सीता पण मायावी आणि मृग पण मायावी. कोणाला माहितीये? प्रभू रामचंद्राला. तरी सुद्धा लगे राम मुस्कानी, तरी हसून रामाला मायेचा फंदा काय करावा लागला? स्वीकार करावा लागला. माया का मारीच चला मायापती को भटकाने. विठाला विठ्ठला अशी ही देवाची काय माया आहे. माया, या मायेचं काय आहे? मनुष्यावर बंधन आहे, कर्माचं बंधन आहे, मायेचं बंधन आहे, तिसरं विषयाचं बंधन आहे. हे विषयाचं बंधन, विषयाचे ध्यान.
अत्यंत कठीण. विपाय जरी म्हणजे सहजरित्या माऊलीनं सांगितलं, सहज जरी आपल्याला विषयाचं ध्यान झालं. 5 विषय सांगितलेले, शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 प्रकारचे विषय. यातल्या एक जरी विषयाचं आपल्याला जर ध्यान झालं नसतं चुकून पण, तरी सुद्धा येसनी पतन सांगितलं, त्याचं पतन सांगितलेलं आहे. पतन म्हणजे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, म्हणजे बंधनात पडतो. विठ्ठल विठ्ठल कोण पडले? नारद. कोण पडले? नारद. लग्न करण्याची इच्छा झाली. कुणाला? नारदाला इच्छा झाली लग्न करण्याची. सगळे जटा दाढी पिकलेली नारद महर्षी नित्य नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नित्य भजन देवाचं. नारदाला झाली इच्छा, देवाकडे गेले. देवाला म्हणले, देवा मी तो हा कोण आहे? देव म्हणला, तू भक्त आणि मी देव. तसलं नातं नाही. खरं आपलं नातं काय? रक्ताचं नातं काय? म्हणे ब्रह्मदेव माझा मुलगा आणि तू ब्रह्मदेवाचा मुलगा. मग तुला वाटत नाही का तो 16,108 केल्या, मग आपल्या नातवाचं बी भाऊ असं काही तुला वाटत नाही का भाऊ? देवाने सांगितलं, भाऊ तुझी इच्छा असली तर तयार आहे मी, तुझं लग्न करून टाकतो. देवाला सांगितलं, मग तुला 16,108 आहे तर मग याच्यातलीच एखादी म्हणजे किती अवघड असतं बघा हे स्पर्श सुख. काम निर्माण झाल्याच्या नंतर मनुष्याला कळत नाही. कामातुरा नाना भयम न लज्जा विद्यातुरा नामना सुखम न निद्रा. चाणक्य सांगतात, आचार्य चाणक्य सांगतात, कामातूर झालेल्याला भयही नसतं आणि लज्जाही नसते. त्याला लाज वाटत नाही, त्याला कुणाची भीती वाटत नाही. एकदा कामाचा पडदा पडला, देवाकडे नातं काय काढलं? तू देवा माझा आजा आणि मी तुझा नातू, आणि तुझी बायको दे म्हणजे आजी सोबत लग्न करायचंय. कुणाला? नारदाला आजी सोबत. देवाने सांगितलं याचं ऑपरेशन करावं लागेल. देव येतो चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे, अंतरीची घेतो गोडीन पाय जोडी भावाची. अंतर जाणलं नारदाचं. असं का म्हणे? बरं ज्या पत्नी पशे मी नसेल ती पत्नी तुला घेऊन टाक. 16,108 महल हिंडले पण देव नाही असं ठिकाण नाहीच ना. सगळीकडे देव, सगळ्या महलामध्ये देव. नारद कटळे. शेवटी कटळून कृष्णाला न विचारताच बाहेर गेले आणि एका सरोवरामध्ये आंघोळी करता उडी मारली. नारदाची काय झाली? नारदी झाली. देव झाला पारदी आणि झाली पारदीन. वर आल्या त्याच्यापासून 60 पोरं झाली आणि 1 मुलगी झाली. विठ्ठल विठ्ठल. नंतर देवाने त्याच्यात परत नारदाला जरा भानावर आल्याच्या नंतर उडी हाणली. परत नारदीचा नारद केला. पण स्पर्श सुखामुळं भोगावं लागलं का नाही? श्री व्हावं लागलं का नाही? हे स्पर्श सुखी. विठ्ठल विठ्ठल. शब्द हा विषय. मधुर संगीत. संगीताचा लय परिणाम आहे. संगीताचा माणसावर खूप परिणाम होतो. हे संगीत भयानक असतं. तुम्ही जिम मध्ये जा ना, जिम मध्ये जा तुम्ही, तिथं गाणे कसे असतात जिम मध्ये. तुम्ही म्हणता तू महाराजन तू कधी गेलता? मी पण गेलो ना लहानपणी. आता मग महाराज व्हायच्या आधी मी पण गावाकडे होतोच ना. पण जिम मध्ये गेल्यावर तिथं असे रौद्र रसातले असे गाणे राहतात. छत्रपती शिवाजी महाराजाचे, संभाजी महाराजाचे. त्याने काय होतं, असं माणूस हे होऊन जरा असं हे मर्दाने व्यायाम काढतं. हे कशाचा परिणाम आहे? संगीताचा परिणाम आहे. मधुर संगीत असू द्या. एखादी बाया लयच रडा लागली ना, कुणाचे मौत असावून एखादी बाया रडाव, जिचं नातं नाही तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी येणार. काय येणार? ते जे आळते ना त्यांना काय होतं, ते संगीत त्या ठिकाणी वातावरण संगीत निर्माण करीत असतं. मग काय होतं? संगीताचा परिणाम आहे हा. हरण पारधी काय करतो? बासरी वाजवतो, मधुर बासरी वाजवतो. हरणाला जवळ बोलून बाण मारतो. मरता सुद्धा ते हरण काय म्हणतं? तू काय कर?
मी मरतो पण मला मरूस तर तरी तू काय कर, बासरी वाजव. म्हणजे विषय असते, हे विषयाचं बंधन माणसाला नरकाकडे नेणार असतं. अशा प्रकारचं विषयाचं सुद्धा बंधन मनुष्याला आहे. विठाला गंध सुगंधाचं ते द्वित नावाचं वानर होतं. तुम्ही रामानंद सागराची कृष्ण मालिका पाहता का? त्या कृष्ण मालिकामध्ये एक खोटा कृष्ण आहे पौंड्रक नावाचा. तो माझा मीच कृष्ण आहे, मीच वासुदेव आहे. त्या पौंड्रक कडे एक वानर होतं पा द्वित नावाचं. ते द्वित नावाचं वानर फुलाच्या सुगंधाने हनुमंतरायाच्या कुटीपाशी गेलं ना. असं हनुमंताने हाणलं, ते फुल तोडायला गेल्यावर ते रामाच्या पूजेसाठी फुलं होते, इतकं हाणलं की बास रे बास. कशामुळं याला भेटलं? हे गंधाकडे गेलता, गंधाकडं, विषयाकडं. हे असे शब्द, स्पर्श, रूपाच्या माग लागल्यावर अरे महादेव तो बडा देव, सब देवन का बाबा, आणि भिल्लीन के पीछे लगा करते तोबा. महादेव, वैरागी, भोलेनाथ, सुंदर पार्वती माताने पाहिलं की आपल्या पतिदेवाचं आपल्यावर किती प्रेम आहे. मुन्याच्या भिल्लीचं रूप धरलं आणि तिथं येऊन असं केलं, छन छन छन. छान आवाज लय बेकारी. असं म्हणतात की आपल्या वाडवडिलाच्या 200 एकर जमीन या छन आवाजाने घातल्यात. म्हणजे असं ऐकून ये बुवा. आता आपल्याला काय माहिती नाही, पण मग घातल्यात असं मला असं कानावर येतं बुवा. हे छन आवाज लय बेकारी. हे कसं आहे माहितीये का? धडक मारिली शंकरा, केला भस्मासूर मुकला प्राणाशी, तिच गती झाली या वालीशी. भस्मासूर, पार्वती माता पाहिजे म्हणे मला. कोण? जगाची आई पार्वती माता मला बायको पाहिजे म्हणे. गेला ना, भस्म झाला का नाही? तिच गती झाली या वालीशी. भावाची बायको, लहान्या भावाची बायको सुग्रीवाची स्वतःने भोगली. शेवट प्रभू रामचंद्रांनी छातीत बाण मारला आणि त्याचा घात करून टाकला. तिच गती झाली या वालीशी. विश्वामित्रासारखे मुनी नाडिले जान. आणि हे कशावर मोहित झालते? रूपावर मोहित झालते, रूपावर. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचं बंधन विषयाचं सुद्धा माणसावर आहे. अशा प्रकारचे बंधन माणसाला आहे बुवा. मग या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितला. काय मार्ग आहे? अभंगाच्या प्रथम चरणात. सार विचार करा, सार
सांगितलंय काय? बंधनातून मुक्त होण्याचा. अशा प्रकारचं हे जन्म मृत्यूचं बंधन जर तुम्हाला याच्यातून निघायचं असेल तर सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. सार काय आहे आणि आसार काय आहे याचं काय करा, तुम्ही विचार करा. आणि कसा करा? उठाउठी करा, लगबगीनं करा. त्याच्यासाठी असा वेळ नका लावू, घाई करा, घाई. उठाउठी म्हणजे लगेच लागोपाठ, याला उठाउठी म्हणतात. काय कारण असं याचं उठाउठी म्हणण्याचं? का तुकाराम महाराजांनी लवकर करायचा सांगितला? कारण एक तर हा नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरान मग लागे वारा. मनुष्य देहाचा वारा 84 लक्ष येऊनी फिराच्या. त्यामध्ये एका एका जन्माला कोटी कोटी वेळा जायचं. 1 कोटी वेळा कुत्र व्हायचं, 1 कोटी वेळा डुक्कर व्हायचं. असं 84 लक्ष येत हा जीव. असं एका एका येऊनीमध्ये कोटी कोटी बार जायचं. आणि मग काय होतो? मनुष्य देह भेटतो. एक तर देव दुर्लभ मानव देह आपल्याला लाभला बर का. आणि परत अल्प आयुष्य मानव, अल्प आयुष्य मानवी देह. शतगणिले 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये अर्ध झोपेमध्ये जातं ना. रात्री आपण झोपत नाही का? आपण रात्री झोपतो याच्यात विषय नाही, दुपारची 2 तासाची आणतो. म्हणजे अर्ध नाही जात, अर्ध्याच्या थोडं पुढं 2-2 तासांनी लावा ना तुम्ही. म्हणजे अर्ध्याच्या पुढं आयुष्य आपलं कशात जातंय? झोपेतच जातंय. उरलं किती? 30-40 वर्ष धरा. 60 वर्षाचं झोपेत जाऊ द्या, 40 वर्ष धरा. त्या 40 वर्षामध्ये मध्ये बालत्व, बालपणात काही कळतंय का? भजन करायचं, काही ज्ञान कमायचं काही असते का? 12-13 वर्ष लोक काहीच कळत नाही. मध्ये बालत्व, पिढा, रोग, क्षय, ताप आली, कावीळ झाला, टायफॉइड झाला, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर झाला, रोग येत. ह्या रोगात काही दिवस निघून गेले. मग काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून काय कर? उठा उठी सारासार विचार कर. विठ्ठल विठ्ठल परत बर का. आधीच अल्प आयुष्य, त्या झोपेत गेले, पिढेत रोगराईत गेले. त्याच्यात क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. राम राम स्मरादी. पुन्हा क्षणभंगुर, आधीच अल्प आहे, थोडं आहे, आणि त्यात पुन्हा एक क्षणाचा सुद्धा. आता गावात होता, फाट्यावर गेला, उडून द्याला टर्कीनं एक क्षणात. दुकानात संगत चहा पेले, फाट्यावर गेला ना, उडून द्याला, संपला ना. काय राहील त्यात? हा एका क्षणाचा, एका पाण्यावरचा बुडबुडा जसा फटकन फुटतो एका क्षणामध्ये, तसं मनुष्याचं काय हे आयुष्य. क्षणभंगुराचा भरोसाच नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, म्हणून वारे सावध तोडा माया आशा. सांगितलं इथं बरं का, माया तोडायची, आशा तोडायची. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. कारण त्या यमाला नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढी ती कोडी पाना. ओढाळ सापडे जैसे. त्या यमाला मग करुणा नाही, तुम्ही पाप केलेला असल्याने इथूनच ठोकायला चालू करते यम. आणि मग त्याला दया येत नाही. कसं ठोकी ते माहितीये का? एखादं जनावर जर एखाद्याच्या शेतामध्ये गेलेलं असेल, त्या जनावराला तो मालक कसा आणतो? बेला शिक,
त्याची हायगई करीत नाही. इथूनच 10 दिवस आत्मा खालीच राहतो. 10वा होस तर काय असतं, माणूस मेला की मेल्याच्या नंतर 2 घंटे म्हणजे 96 मिनिटं आत्म्याला वरती न्यायला लागतात. कुठं? यमाच्या दरबारामध्ये न्यायला 96 मिनिटं लागतात आणि आणायला 96. म्हणून जुने लोक सांगतात 4 घंटे जाळायचं नाही. कारण एका गावामध्ये जालना जिल्ह्यात गाव आहे, गरुड पुराणात सांगितलेले 4 घंटे जाळायचं नाही. कारण चुकून सुद्धा यम एखादी वेळेस एखाद्याचा प्राण घेऊन जातो, त्यांच्याकडूनही चुकी होती. पण चुकून जर प्राण गेला तर 4 घंट्यात तो प्राण एखादी वेळेस मागं आणून सोडते. म्हणून तर पाहुणे रावळे यायचे असे हे गडबडी करून तसंच ठेवते. 4 घंटे ठेवतेतच. कारण एक ते जालना जिल्ह्यात माणूस मेला आणि सरणावर त्याला जाळायच्या टायमाला त्याचा प्राण आला. आताच लय दिवसाचं नाही, आता 10-15 वर्षातलं. म्हणजे सरणावर ठुल्यावर. आणि तो सांगत होता तिथं काय काय होतं. तिने पाहिलं होतं कशी रट्टे देते. अशा प्रकारे हे 4 घंटे जाळायचं नाही. त्याच्यामुळे शास्त्र आहे, गरुड पुराण सांगतंय 4 घंटे जाळायचा नाही. म्हणजे मेल्याच्या नंतर ते तिथंच असते. कुठं? त्या घरी सगळे त्याला दिसते, तर कोण रडतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय, पण त्याला काहीच करता येत नाही. मग 10व्याला जेव्हा ते पिंडदान ते करतात, मग ते कावळा शिवल्यावर ते वर जातं. मग त्याला असं हाणतात खाली टाकलेलं असतं स्वर्गवासी. पण तुम्हाला काय माहिती ते स्वर्गवासी का नरकवासी आहे? त्याला इथूनच हाणाला सुरुवात केलेली राहते. आणि इकडं टाकलेलं तर स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी. टाकण्याला काय महत्व आहे? तो गेला पाहिजे ना तसा. बरं, स्वर्गवासी झाल्यावर कोणी रडत असतं का? स्वर्गात ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने किती वर्णन केलं. स्वर्गात काय काय आहे? कल्पतरूचे बगीचे आहेत, हा, कामधेनूच्या कळप आहेत तिथं असे त्या सडकात म्हणे चिंतामणी ते आपण कधी पाहत बी नाही. हिऱ्याच्या रस्ते आहेत तिथं. आपला बाप गेल्यावर कोणाला दुःख होईन का? कोणाला वाटतं का तिथून आपला बाप माग? एवढ्या मोठ्या स्वर्गात गेल्यावर मग कमून रडत असतील. त्यांना माहित असतं आपल्या बापानं काय काय केलेलं आहे. त्यांना माहिती असतं आपल्या बापानं काय काय केलेलं आहे, म्हणून ते रडत असतील. मग स्वर्गवासी. आता मग लोकाला काय सांगते म्हणजे ते स्वर्गवासी. अशा प्रकारे ही यमाला काय नसती, काही नचले मग गळा पडेल फासा, त्याचा फास टाकून यम ओढतो. पुढे हुशार थोर आहे वळसा. वळसा आहे पुढे. वळसा माहिती आहे का मला? वळसा कळतो का? अशी नदी वाहत असली का, नदी वाहत असल्याच्या नंतर असा खड्डा असला ना, पाणी फिरतं पा, हा, भावरा ह्याला वळसा म्हणलंय. त्या भावऱ्यात कसं असतं माहितीये का? त्याच्यात जर माणूस सापडला, जो लयच पट्टीचा पाहुणारा असला तर बाहेर निघतो. लयच पट्टीचा पाहिजे त्याला. मग त्याला काय आहे, त्या भावऱ्यात गेलं का श्वास वाढायचा, नाक दाबून धरायचं. ते खाली जातं, तळाला नेतं, वर पुरा फेकून देतं. ते हातपाय आलेले की सोडित नाही. हातपाय आलेल्यावर ते सोडित नाही. असं पुढे हुशार. मग तू हुशार जर असताना तिथं पोहूच नका ना तुम्ही. पुढं थोडं वळसा आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना. पण जीव असा महाराज, जे करू नको म्हणलं का ते करणार. त्याला सांगितलं भाऊ पुढं रोड आहे, चालू काम आहे, आता डांबर टाकले, नको मोटरसायकल नेऊ, तो त्याच्याहून घालणार. मला नाही तर कोणालाच नाही. असं मग हे काही न चले. मग गळा तिथं काही चलत नाही. पुढे हुशार. त्याच्यामुळं आताच हुशार व्हा. थोर आहे ओळख सांगा. हे असं असल्यामुळं उठाउठी विचार करा. विठ्ठल असं आहे. आणि सारासार काय आहे याचा विचार करायचा सांगितला. सार काय आहे आणि आसार काय आहे याचं उत्तर एकाच चरणात तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. पलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. भगवंत
आहे सार आणि आसार. फलकट म्हणजे आसार आहे, फलकट म्हणजे टरफल. तुमच्याकडं भुईमुगच म्हणते का, शेंगदाण्याचे शेंग, भुईमुगाचे शेंग, त्याच्यामधला जो शेंगदाणा आहे तो काय आहे, सार आहे. आणि ते वरलं टरफल निघत ते काय आहे, त्याला फलकट म्हणतात, फोल म्हणतात, टरफल म्हणतात, ते असार आहे. दुधामध्ये दह्यामध्ये तूप काय आहे, सार आहे. आणि ताक काय आहे, आसार भाग आहे. आंब्यामध्ये रस काय आहे, सार आहे. आणि कोयनवरचं कातडं काय आहे, आसार आहे. तसं या जगताचा जर विचार केला, या जगामध्ये संसार हा फलकट आहे, असार आहे. आणि सार काय आहे, भगवंत आहे. विठ्ठल भगवंत सार आहे, तो पवित्र आहे. म्हणून सार भगवंत आहे आणि आसार संसार आहे. याचा तुम्ही काय करा, उठा विचार करा. सावध केलेले संतांनी जागोजागी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव, राखा काही भाव उठा सकळ जन, उठले नारायण. ते म्हणतात काकडा चालू केला काय, काकडा बिकडा काही नाही, पण मग त्याच्यात उठलेलं आहे ना. अरे देव साधू संतांनी साधू संतालाही उठले. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. देवाला जागा केलं, देवाला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला ऋण उदय सरली निद्रेची वेळ. जागोजागी संतांनी जाग केलेलं आहे. का जाग केलं, एक तर आपल्याकडे वेळ नाही, म्हणून तुम्ही सार काय आहे आणि आसार काय, उठा उठी याचा विचार करा. कसा करा, उठा उठी विचार करा. विठ्ठल विठ्ठल मग देव सारे म्हणले हो. किती देव मंगल रूप आहे, किती पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. देवाचं असं अंगच नाही की ते पवित्र नाही. सगळाच देव पवित्र आहे ना. त्या मधुराष्टकामध्ये वर्णन आहे ना, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम चलितं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं. अरे सगळंच मधुर. आज त्यांनी सांगितलं देवानी जी उलटी केलेली ती सुद्धा काय आहे, मधुर आहे, मधुर. इतका देव पवित्र आहे. पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम देवतम देवतानांच भूतानां यो पिता. परत मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षाय, मंगलाय तनुहरी, मंगलम भगवान शंभू, मंगलम वृषभध्वज. देव मंगल स्वरूप आहे ना. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चितरंजनम सदैव नंदनंदनम स्वपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं आनन्दरङ्गसागरं नमामि कृष्ण नागरं भजे व्रजे. मंगल स्वरूपी ना देव. देव काय मंगल स्वरूपी. पण या ठिकाणी काय सांगितलंय, नाम धरा कंठी विठोबाचे विठाला विठाला. देव मंगल स्वरूप सांगितला. सारासार विचार करताना सांगितलं की फलकट तो संसार, येथे सार भगवंत, भगवंत सारे. पण तिथं सांगितलंय काय, त्याचं नाम घ्यायचं सांगितलंय. मग नेमकं नाव घ्यायचं का देवाची जवळकी करायची, त्याचं चिंतन करायचं. नेमकं काय करायचं, भगवंत जरी सारा असला तर नामात आणि भगवंतात जर तुलना केली तर संत त्याला भगवंताला स्वतःला शरीराला त्याला नाही सार म्हणत. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूरपाणी जपता ये वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंतापेक्षा भगवंता तू सार नाही म्हणले. काय सारे, नाम सारे नाम.
म्हणून तर सांगितले नाम धरा कंठी विठोबाची. सारासार विचार करा. सारासार विचार केल्याच्या नंतर तुम्हाला सार काय सापडला? भगवंत सापडला. त्याच्यामध्ये सार त्याचं नाव आहे. काय असतं? नाम आणि नामी त्यांच्यात अभेद असतो. भगवंत झाला नामी आणि विठ्ठल झालं त्याचं नाम. नाम आणि नामीत अभेद असतो म्हणून नाम हे सार आहे. म्हणजे नामच भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल मग अशा प्रकारचं नाम तुम्ही काय करा? कंठामध्ये धरा, हृदयामध्ये धरा, त्याचं चिंतन करा हृदयात धरून. असं केल्याच्या नंतर काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं. तराल दुर्घट भव सिंधू तराल चिंतन केल्याच्या नंतर काय होईल? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. तुम्ही काय करता? त्याच्या चिंतन जर केलं तर तुमचं संकट निघून जाईल. आणि तराल दुर्गट भव सिंधू, तुम्ही काय होताल? दुर्घट असणारा हा भव सिंधू. काही जागेवर भव नदी म्हणले, काही जागेवर भव सागर म्हटले. अशा प्रकारे त्याला वेगवेगळे नाव आहे. त्या ठिकाणी भव सिंधू म्हणलं. तुम्ही हा भवसिंधू, हा संसार रूपी जो सागर आहे, हा तरून जाताल. काय केल्याच्या नंतर? तयाच्या चिंतने निरसेल संकट. संकट शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी संकट म्हणजे दोन प्रकारचे. संकट हे दोन प्रकारचे. मूळ संकट म्हणजे जन्म मृत्यूचं संकट बरं का. मूळ संकट शास्त्रकाराने हे खोकलन सर्दीन पडसन याला संकट मानलंच नाही. ह्या रोगराईला याला संकट नाही मानलं. याला पुरीचं लग्न आहे बाबा, पैसेच नाही जवळ, संकटच मानलं नाही. मग संकट काय आहे? जन्म आणि मृत्यू हे सगळ्यात मोठं संकट आहे. विठ्ठला साधे साधे संकट तर सहज हरून घेतो देव. कुणाचेही हरून घेतो. त्याचं कामच आहे संकट हरवण्याचं. जो त्याच्या भजनाला लागलाय त्याचं काम काय आहे? देवाचं काम मग संकट हरवण्याचंच आहे. साधे साधे संकट मानावाच नाही त्या संकटाला. संकट काय असेल तर जन्म आणि मृत्यूचं हे संकट आहे. हे संकट तयाच्या चिंतने निरशेल. त्याच्या चिंतने निरशेल म्हणजे काय? त्याचं निवारण होऊन जाईल या संकटाचं. खूप जणाच्या आपल्याला दाखले देता येतील. त्यांचं संकट हे टाळून टाकलं देवाने. विठ्ठल विठ्ठल शबरी माता, शबरी मातेचं हरवलं ना संकट जन्म मरणाचं. किती दिवस, हजारो वर्ष शबरी माता थांबल्या का नाही भजन करीत त्या ठिकाणी. जब मेरे राम जी कावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई तब उन्हें आसन पे बिठाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा.
ती शबरी रोज काय करायची, राम 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 म्हणून फुलं आथरायची. भगवान आज येतील, प्रभू उद्या येतील. एक दिवस प्रभू रामचंद्र आले आणि शबरी मातेला जन्म मरणाच्या संकटातून मुक्त करून दिलं. विठ्ठल अशा प्रकारचं भगवंताचं नाव आहे. अत्यंत पापी जरी पुंडलिकानी वरदान मागून घेतलेलं आहे, मूळ पापी जैसे तैसे उतरी काशे लावून. कसा जरी असला विठ्ठला, त्याला काय करून टाकतो, तारून टाक. म्हणजे भगवंताचं नाम तारा घेतो का म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. आणि काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. त्या देवाचं जर चिंतन केलं तर आपण सगळ्या प्रकारच्या संकटातून, सगळ्या प्रकारच्या म्हणण्यापेक्षा बाकीचे संकट बाजूला ठेवा, पण जन्म आणि मरण या संकटातून आपण मुक्त होतो आणि हा भवसागर काय करतो, आपण तरून जातो. विठ्ठल विठ्ठल. भगवंत पण सांगतो ना, येत एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीची तळी सरले माया जाळ. येत तरले या नदीमध्ये पोहू शकले लोक, पण कोण तरले, जे सर्व भावे मज भजले. सर्व भावाने काय केलं, ज्यांनी माझं भजन केलं, मला भजले, माझं ज्यांनी चिंतन केलं. आता एखादी लई मोठी नदी आहे आणि खूप खोल पाणी, मग त्या ठिकाणी एकच जण तरले, ज्याने टुप कमराला बांधले, हवा भरलेलं किंवा कॅन्ड बांधला, लय खोल पाणी असलं. किंवा एखादी नदी तुम्हाला तरून जायची असेल, ज्याला पोहता येतच नाही, सुरुवातीला सगळ्यालाच पोहता येत नसतं, शिकावं लागतं. पण जर समजा नदीच्या पलीकडे जायचं असेल, पाहुणारा जरी असला, फुल पाणी आलेलं आहे, तर मग आपल्याला कशाचा आश्रय करावा लागतो, नावेचा, होडीचा आश्रय करावा लागतो. तर ही होडी म्हणजे ही नामचिंतन आहे. नामचिंतन रूपी होडीत जो बसला, येतं एकच लीला तरले. कोण, जे सर्व भावे मज भजले, त्याने नामरूपी होडीचा आश्रय घेतला आणि त्या आईलीची तळी सरले मायाजाळ. ते त्यांना मायाजाळ हे सरून गेलं, मायेपासून ते मुक्त झाले, बंधनातून मुक्त झाले. म्हणून तयाच्या चिंतनी निर्सेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. म्हणून काय करा, अभंगाच्या 3ऱ्या चरणात, जन्मोनिया कोळी वाचे स्मरारा स्मरे, जन्मोनिया कोळी वाचे स्मरेरा, जन्मोनिया कोळी वाचे स्मरेरा, जन्मोनिया वाचे स्मरेरा, जन्मोनिया कोळी वाचे स्मरेरा, जन्मोनिया कुळी वाचे स्मरेरा, जन्मोनिया कुळी वाचे स्मरेरा, हरिहाची नेम आहार निशी, हरिहाची नेम आहार निशी, आहार निशी, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, दरी हरी आहार निशी, आहार निशी, निर्शेल संकट, तयाच्या
बाबा वारकरी चाली आहेत ना जरा, हे म्हातारे जेवणाला सुधरून देत नाही, चांगल्या चांगल्याला असे घुसळून घेते ती, अशी अवघड असते ती. त्याच्यामुळं यांच्या नादी लागच नाही जास्त, आपलं सोप्या सोप्यात चालत, यांच्याकडे जायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगतात, जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नियम अहर्निशी. तू कुळामध्ये जन्म घेतला ना, आता काय असं नाही, बहुतेक शंका असन की किंवा कोणत्या कुळामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर आपल्याला हरीचं भजन करायला जमेल असं असेल. त्याच्यामुळे तुकाराम महाराज जन्मुनिया कुळी, तू कोणत्या बी कुळामध्ये जन्म घे ना, कारण यातायाती धर्म, यातायाती धर्म, नाही विष्णू दासा, नाही विष्णू दासा, नाही विष्णू दासा. यातायाती धर्म, यातायाती धर्म, नाही विष्णू दासा, नाही विष्णू दासा, नाही विष्णू दासा. यातायाती निर्णय हा ऐसा एक शास्त्री, निर्णय हा ऐसा एक शास्त्री, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. कर्म धर्म त्यांचा, कर्म दादा नारायण, दादा नारायण, दादा नारायण. कर्म धर्म त्यांचा, निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय ऐसा वेदशास्त्री. कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा, दादा नारायण, दादा नारायण, दादा नारायण. कर्म धर्म त्यांचा. कोणत्याही कुळामध्ये जन्म घेन, कोणत्याही जातीमध्ये घे, यातायाती धर्म आणि नाही विष्णुदास. विष्णुदासाला जात धर्म सांगितला नाही. निर्णय हा ऐसा, असं काय सौम्यगोम्याने नाही. कोणी? वेदशास्त्री, वेदाने सांगितले, शास्त्राने सांगितले. का? कशामुळं? कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचा कर्म आणि धर्म दोन्ही काय झालेला आहे? नारायण. म्हणून तर सांगतात साधूचं कुळ आणि गंगाचं मूळ पाहू नये. जुने म्हातारे सांगतात की साधूचं कुळ आणि गंगाचं मूळ पाहू नये. का पाहू नये? कारण तो सिद्धस्थितीला गेलेला असतो, तो भगवंताला प्राप्त झालेला असतो. म्हणून ह्या गोष्टीत पळायचं नाही. साधू आहे ना, दर्शन घे. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या? कबीर महाराज कुणाचे होते? मुस्लिम समाजाचे होते. रोहिदास महाराज कोणत्या समाजाचे होते? आपले चोखोबार आहे कोणत्या समाजाचे होते? मग आपण काय त्यांचा तिरस्कार केला का? मग आताच्या साधू संतांचा कशाला तिरस्कार करायचा? मग असं कोणत्या जरी कुळामध्ये जन्मला, जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नियम अहर्निशी. दुसरे साधन करू नको. अहर्निशी काय कर? हाच नियम धर. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. रात्रंदिवस तू जर हा नियम धरला तर मग काय होईल? तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. परत जर तू या नियमाचं पालन केलं तर तुझे कोटी कुळीत पुनीत होते अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे कोटी कुळीत पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीत पुनीत, तुका म्हणे
कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. जर विठोबाचं गीत गायलं तर त्याचे कोटी कुळे पुनीत सांगितले. एक नाही हं. म्हणजे मागचे गेले असे कोटी आणि पुढचे पण येणारे कोटी पुनीत. पण इथं भावे शब्द अत्यंत महत्वाचा आहे चरणामध्ये. भावाने गीत गायचं सांगितलं, असं नाही नुसतं गाऊन नाही. मग तुम्ही रात्रभर भजन करता आणि ज्याच्या घरी भजन आहे त्याच्या बायकोनं सकाळी टोपलं भर बिड्या काढल्या, बुडख बिड्याचे बुडख आणि तंबाखू एवढी मोठी झाडणात निघली. कशात? असं गीत नाही, भावे. त्याच्यामुळं अत्यंत इथं शब्द तुकवरायची भाषा काटेकोरपणे भावे गाता गीत सांगितलं. भावाने गीत गायलं. उद्याच्याला कोणी म्हणेन आम्ही तर भजन केलं आणि तुम्ही तर सांगितलं तू तयाच्या चिंतने निरसेल संकट. आमचं काय संकट निरसन झालं नाही बाबा, म्हणून इथं भावे शब्द घातला. भाव जर असेल, भाव बळ्या कळे एरवी ना कळे करतळ्यावळे तैसारी. देव कशाचा भुकीला आहे? भावाचा भुकील आहे. भावे विन देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव. काही भाव नसेल तर देव नाही. एक भक्त होता. एवढी कथा सांगून आता आपण काय करू, कीर्तनाला शेवट करू. तुम्ही म्हणता तुला बोलायला दिलं तर तू कवर बोलायला लागला. आम्हाला भुका लागल्यात ना, कारण बाबाने 7 ते 9 टाईम ठेवला आणि 9च्या नंतर जेवण आहे. पखवाद वाजल्यावर पखवाद्यालाच कळतं किती भूक लागती. गायकाला बी बिंबीच्या देठापासून आडावं लागतं, त्याला बी लई भूक लागती. आता तुम्ही वीर शेतातून काम करून आलेला असताना, आमचं काय गाडीत आलो उभं राहायचं आणि बोलायचं. पण आम्ही पण उपाशी बरं का. आम्ही पण उपाशीची. बाबा म्हणले कीर्तन झाल्यावर जेवण. म्हणलं कीर्तन झाल्यावर तर कीर्तन झाल्यावर आपलं काय दिलं तर खायचं, नाही तर चालले व मग काय करता येते. शेवटची एक कथा सांगू. भावामुळं सांगायला लागलो, कारण भाव शब्द महत्वाचा आहे. तुम्हाला अर्थ करण्याकरता एक कथा सांगतो. एक भोळा मनुष्य होता. भोळा कळतो ना जरा डोक्यात. त्याला येडं म्हणण्यापेक्षा गावात काय म्हणते भोळ. त्याच्या आईबापाला बरं वाटतं, तुमचा मुलगा लय भोळा आहे म्हणलं की त्यांना काही वाटत नाही. तुमचं पोरग येडं आहे म्हणल्यावर ते म्हणते हा माया पोराला येडं म्हणतो का, तो कोणतं सुधारलेलं आहे. त्याच्यापेक्षा मग भोळं म्हणलं की आता भोळाचा मनुष्य होता. ते भोळा त्याला खूप खायचा. त्याला भूक लई लागायची लवकर. त्याला एखादं सोमवार काही नव्हतं, नुसता खायचा. मग त्याला कदरले घरचे. कदरून म्हणले आता तू पाय बुवा, तुला आता कवर पोसायचं. घरचे बी पोषित नाही, कवर पोशिणार आहेत. लय झालं 25-26 वर्षाचा ऊस तर खाऊ घालते आई वडील. नंतर म्हणते तू आता काही काम धंदा करीना काही नाही, तू पाच आहे डायरेक्ट सांगून देते. तो एका आश्रमात गेला. मग असं जर असलं का हे असेच आश्रमात येतात, मठात आश्रमात. मग तो गेला आश्रमामध्ये. आश्रमात गेल्यावर विद्वान होते तिथले गुरु, खूप विद्वान. पण याला सांगितलं तुला गाई चारण्याचं काम त्याच्याकडे दिलं. त्याने सांगितलं पण मला खायला लय लागत. किती खाय म्हणे, आमच्याकडे 40-50 लोक रोजच आश्रमामध्ये जेवतात, आणखीन 10 लोकांचा स्वयंपाक वाढून करतो यासाठी. फक्त काय करायचं तो गाई सांभाळायच्या. आता गाई सांभाळायला गेला. पण काय झालं, याला सांगितलं तू गेला गाई सांभाळायला जरी गेला तर तुला काय करावं लागेल, तुला इथून तू सामुग्री नेत जाय, तुझं करून खाजाय, पण देवाला नैवेद्य दाखिल्याशिवाय खात जाऊ नको. आश्रमाचा आपल्या नेहमी भाऊ एकादशी आली 15 दिवस थांबला, एकादशी आली पण ह्यो म्हणला मला काही एकादश नसती हो. त्याने सांगितलं आश्रमातला नेहमी तुला एकादश करावं लागेल. त्यांनी सांगितलं मी काही एकादश धरीत नाही. पण मग गुरुनं सांगितलं, गुरुला माहित होतं तू भोळाच होता, भूक लागायची. सांगितलं तू गाई चारायला जातो ना तर तुला शिदा सामुग्री दिली जाईल, तिकडंच करून खाय म्हणे. इकडं आणू पण देवाला नैवेद्य मात्र दाखव. हा भोळाच होता. सामुग्री घेतली, एकादशीला गेला. गेल्याच्या नंतर यानं भाकरी थापिल्या, भाकरी केल्या, भाजी केली. लाला देवाला हाका मारायला, राजा राम आइये प्रभु राम आइये, मेरे भोजन का भोग लगाइए, हो मेरे भोजन का भोग देव येईनच ना. असं एके हाकेत कसं देव येईन. पण त्याच्या ठिकाणी काय होता, भाव होता, खूप भाव.
देव येईना. याला काय वाटलं आज एकादशी, देवाला ध्यानात नसेल राहिलं. देवाला वाटलं असेल मला पंचपक्वान रोजच्या सारखे येतील, पण तिने सांगितलं देवा तुला वाटत असेल पंचपक्वान येतील, पण आज एकादशी आहे ध्यानात ठेव. भूल करोगे यदि तेज दोगे भोजन रुखे सुखे, एकादशी है आज मंदिर में बैठे रहोगे भूखे. राजा राम आइए प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. आला ना देव, ते भोळ्याकड येड्याकड देव आला. तिने सांगितलं ओ माझ्या गुरुनं सांगितलेलं आहे देवाला भोग लागल्याशिवाय जेवायचं नाही. प्रभू रामचंद्र आले पण कुणाला घेऊन आले? सीतामाईला सोबत घेऊन आले. आणि स्वयंपाक किती जणाचा केलता? देवाचा आणि स्वतःपुरता 2 जणाचा केलता. यांनी सांगितलं अरे बापरे. आणि देवाला जेवायला बसिलं, दोघांनी सगळं खाऊन घेतलं. यांनी सांगितलं अरे आमचा काही विचार, अरे तुला मी एकट्याला बोलिलं होतं, तू बायको कशाला संग घेऊन आला? देवाने सांगितलं बाबा ती माझी बायको आहे, तिला कुठं सोडून देऊ म्हणे. म्हणे सांगितलं बाबा तू सांगत जाय म्हणे, तू किती जण येणार आहे पुढच्या एकादशीला आधीच सांगून ठेवा. बरोबर म्हणे. देव गेले निघून, सांगायचं विसरली. हा तसाच ठीक आहे म्हणला, आले तुम्ही मला खूप चांगलं वाटलं. तर देवाचं मनोहर रूप पाहिलं, भोळा होता बिचारा, चांगलं झालं. एकादशी घडली त्याला त्या दिवशी. दुसऱ्या एकादशीला त्याचं राजा राम आइए प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. आले भगवान. पण भगवान ह्यावेळेस सीतामायाला आणि लक्ष्मणाला घेऊन आले. पहिल्यांदा नुसती सीतामाया, मग यांनी काय केलं ह्यावेळेस तिघाचा स्वयंपाक केलता ना, सीतामाया प्रभू रामचंद्रन स्वतःचा. पण ह्यावेळेस लक्ष्मणजी वाढले. ह्यो म्हणला हे कोणी? ते म्हणे माझा भाऊ आहे. म्हणे आसाचे का गुरु भावे? आसाचे का गुरु भावे म्हणे होतो. तू दरवेळेस एक माणूस वाढा लागला, मला उपवास घडा लागला ना तुझ्यामुळं. पण बरं झालं म्हणे, चांगले दिसते, चांगले मनोहर रूप आहे तुमचा, आम्हाला आवडलं बुवा, असं तसं सांगितलं त्याने. परत दुसरी एकादश आली, परत याचं तेच बनवलं यांनी. राजा राम आइए प्रभु राम आइए, मेरे भोजन का. आले भगवान. पण ह्यावेळेस काय झालं, भगवान आले भरताला घेऊन आले. असंच दुसऱ्या एकादशीला शत्रुघ्नाला घेऊन आले. आणि एका एकादशीला हनुमंतरायाला घेऊन आले. ह्यो म्हणला राजा राम आइए. आता याचे स्वर बदलले, पहिल्यांदा जरा स्वरात माचा, मग म्हणला प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. भगवान आले. ते म्हणला देवा तो काय लाच सोडी रे? अरे माणसापर्यंत ठीक आहे, तू वाण निर घेऊन आला तू? थोडा मा तरी विचार कर. ठीक होतं म्हणला, तो माणसं आणले मला मान्य, तुला माणसं कमी पडले तो वाणनेर घेऊन आला म्हणे एक. सांगितलं अरे हनुमानजी आहेत. ठीक आहे म्हणे. त्याने त्या दिवशी बनवलंच नाही, त्यानं स्वयंपाक बनवलाच नाही. ते दरवेळेस सामुग्री घेऊन यायचं. त्याच्या गुरुला वाटलं ह्यो एवढी सामुग्री घेऊन नेमकं जातो कुठं, एवढं पीठ, एवढं पालेभाज्या, मसाले ते. आणि ते काय झालं, त्याने बनवलं नाही. त्याने सांगितलं ते बनान खा, हे आणून ठेवलेलं इथं. काय मला मिळतच नाही, बनवून काय करू, आधीच तर भूक लागत, त्यात काम करायचं, एवढं मोठं बनायचं आणि पुन्हा ते खाऊन तुम्हीच घेता, मी उपाशीच राहतो ना, काय फायदा आहे त्याचा बनवून. मग सांगितलं सीतामायाला बनवायचे. लक्ष्मणजी हनुमानजी ती लाकडं आणायला गेली, जंगलामध्ये वाळली. आणि स्वतः सीतामाया जगाची मालकीन स्वयंपाकाला बसली. आता साधू ऋषी मुनींना कळलं की प्रभू रामचंद्र आणि सीतामाई आले. सगळे आले त्या ठिकाणी. सगळे ह्यो म्हणला बास, अर्धी चतकूर मिळत होती म्हणला, ती पण गेली. आता हे आले म्हणला, आता साधू संत हे बी खाणार, आता आम्हाला काही उरणार नाही. आता देव बी उपाशी राहतो का काय म्हणे. पण मग आता ती शेवट रिद्धी सिद्धी प्राप्त सीतामायाला सगळं भंडारा त्या ठिकाणी भरला. आणि त्याचे गुरु त्याला विचारित होते, तू एवढी सामुग्री नेमकी नेतो कुठं? त्याने सांगितलं देव खायला येतो म्हणून. त्या गुरुला सांगितलं होतं त्या दिवशी तुम्ही या, तुम्हाला खोटं वाटत असेल. आणि ते गुरु आले. याला देव दिसतो पण गुरुला देव दिसाय ना. सांगितलं मला दिसाय ना. त्याने सांगितलं बाय माझ्या गुरुला मी आणलेलं आहे, यांनीच मला तुझी सेवा करायला लावलेली, यांना तुला दिसा. माझी लाच तो कुणाच्या हातात आहे आता? तुझ्या हातात. यांना दर्शन दे. प्रभू रामचंद्र प्रगट झाले आणि दर्शन दिलं. गुरु विद्वान होते का नाही, पण तेवढा भाव झालता का? याच्याकडे विद्वत्ता होते का? नव्हती. पण काय होता?
भाव होता म्हणून भावे गाता गीत. भाव जर असेल तर देवी विठ्ठल विठ्ठल कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. अशा प्रकारे भावाने जर गीत गायलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराल दुर्गट भव सिंधू. ज्ञानेश्वर जशी होईन तशी मोडकी तोडकी सेवा. आता काय इथं सगळे वयोवृद्ध तपोवृद्ध बसलेले, ज्यांचे पाय झिजले पंढरीच्या वाऱ्या करू करू असे म्हातारी माया पुढे बसलेले. त्यांच्या पुढे बोलण्याचा काय आपला अधिकार नाहीये. त्यामध्ये बंडातात्याची संगत, ज्यांची संगत बंडातात्यांची संगत ज्यांना घडली आतापर्यंत असे असणारे आमचे महाराज या ठिकाणी उभा आहे. आता हे महाराज त्यांचं नाव काय माहिती नाही, पण ते महाराज पण त्या ठिकाणी उभा आहे. बाबाही उभा आहेत, ज्ञानेश्वर महाराज आमचे वडील या ठिकाणी बसलेले. सगळे आणखीन हे सगळे तपोवृद्ध वयोवृद्ध मंडळी आहे. आणि माझा काही यांच्या पुढं बोलण्याचा अधिकार नाही. पण आईच्या अंतकरणाने मला बाबांनी बोलवलं आणि सांगितलं तुला जसं बोलता येईल तसं बोल. म्हणलं आता बोलण्याचा आपण प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही, कारण नित्य नूतन तत्व आहे, नवतत्व आहे. कधी अभंग घेतला तर त्याचा वेगळाच अर्थ लागतो. ज्ञानेश्वरी घ्या गाथा घ्या, त्याच्यामुळं असाच अर्थ असेल असं काही नाही. पण झालेली सेवा जशी असेल तसे भगवान पांडुरंगाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी, गुरुवार्यांच्या चरणी आमचे वडील हरिभक्त परायण शिवाजी महाराज गिरी दत्त संस्थान दत्तनगर उमापूर ते या ठिकाणी माझ्यासोबत आले. पहा सगळ्यालाच आपल्या आपल्या पोराचं काय असतं, कौतुक असतं. आले माझ्यासोबत कीर्तन ऐकायला. पेटी मास्तरचं नाव घ्यायचं राहिलं होतं माझ्याकडून. पेटी मास्तरालाही माझा श्रद्धेय पेटी मास्तर धन्यवाद. आणि अगदी बिस्मिल्ला खान सारखी ते सनई वाजणारे काय बासरीचे स्वर काढायला सोपे, पण सनईचे कसे आहेत अवघड आहेत. ते दिसतेच बी तसे, टोपी बी तशीच वाकडी घातली, फक्त एक बाळी घालायची त्यांच्या कानामध्ये. तुम्हाला माहिती ना बिस्मिल्ला खान, त्यांचा शेवट सनईच वाजवतात ना. अगदी काय ते भैरवी राग खूप सुंदर वाजवला त्यांनी. त्यांनाही धन्यवाद. त्यांचं इथून नाव राहिलं होतं. आमचे कॅमेऱ्यावाल्याला धन्यवाद. आणि सगळ्यात हे तुमच्यापर्यंत आवाज आला ना, यांच्या हातात लय असतं बरं का बिघडायचं व्हायचं, त्याच्यामुळं त्यांना बी धन्यवाद. ते काही गायकाला आवाजच देत नाही, त्यांचं जर वाकडं असलं एकाच गायकाला आवाज देते, एका गायकाला देतच नाही. तो किती फिरव मला फिरीतच नाही. एका पखवाद्याला देणार, त्यांना नडलं की ते त्याचा कार्यक्रमच करतात. त्यांनाही धन्यवाद. त्यांनी चांगली साऊंड सिस्टीम दिली. सगळ्याला धन्यवाद. आणि या बारक्या पोरांनी लय मोबाईल पाहिला बरं कीर्तनामध्ये. याला मोबाईल द्या जाऊ नका तुम्ही. हे फ्री फायरच्या पबजीच्या नादी लागून पोरं लय बिघडा लागले दादा. नुसता फ्री फायर आणि पबजी. तेव्हा आता गाडीचा गेम खेळत होता इथून दिसलं मला. पण मग खरंच 10वीला विद्यार्थी जाऊस तरी ना मोबाईलच नाही पाहिजे. आम्हाला नव्हता ना, म्हणजे आम्हाला नव्हता म्हणून त्यांना नव्हता असं काही नाही, पण मग नसायला पाहिजे. हे मोबाईलनं लय बिघडा लागले. लहान लहान पोरं पोरीना असे एवढे मोबाईल दिले बघर भाकरच खात नाही. त्यांना भाकर खाताना मोबाईल लागतो. आणि काय होतं, त्यांनी डोळे जातात लहानपणी. म्हणजे मोठ्या माणसाचे पहिल्यांदा म्हणायचे टीव्ही जरा लांबून बघ डोळे जाते. म्हणजे टीव्ही लांबून बघितल्यावर डोळे जात होते. आता मोबाईल इथं आलाय. मग आता काय म्हणते माहिती आहे पोराला लहान लहान, तो आता मोबाईलने आपण टीव्हीत कार्टून लावू. म्हणजे पहिले टीव्हीनं डोळे जात होते, आता मग नाही कमी जावं म्हणून टीव्ही द्यायला लागली. मग नका देऊ लहान लेकरा. 10वी लोक काय करणार आहे, ते कुठं जाणार आहे 10वी लोक, काहीच कळत नसतं. स्वतःच्या पायावर थोडी उभं राहणार आहे. दोन दिवस फुगन काय होणार आहे, देऊच नका. लय बिघडत आहे हे यूट्यूब आहे ना, बेकार आहे. आणि माणसाला अधोगतीला न्यायला दृश्य संगीत आणि ध्वनी आहे. दृश्य ध्वनी हे अत्यंत घातक आहे. यांनी वायाला जातं. मला संस्कार लागत नाहीत मुलाला जसे लावते. तुम्ही बघा हे पोरं तुम्हाला खेळताना दिसत नसते. हे नुसते मोबाईल आणि पिक्चरच बघायला लागले. त्याच्यामुळे यांना आहे ना किमान 10वी होस तर मोबाईल द्या जाऊ नका बरं का. कीर्तनात नको पाजो, निदान कीर्तनात नको पाजो, घरी पाज आहे. आता एवढा सांगून काय कोणाच लगे, पण पाहायचं नाही तसं कीर्तनात. हे आपली संस्कृती असते.
हां, मृदंगाचार्याचं घेतलं नाही तुळस नाव. मृदंगाचार्याचं म्हणजे इंद्राच्या दरबारातले सारखेच मृदंगाचार्य या ठिकाणी. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. दोन्हींनी चांगलीच साथ केलेली आहे. मग सगळ्यांना धन्यवाद. आणि त्याच्यापेक्षा या ठिकाणी तरुण वर्ग जास्त उभा आहे. आता मी काय म्हातारा नाही त्यांचं म्हणजे तरुण वर्ग म्हणायला, पण मग तरुण वर्ग या ठिकाणी उभा आहे. इकडून पण तरुण जास्त आहे त्या ठिकाणी, म्हाताऱ्यापेक्षा तरुण जास्त आहे. हे बाबांचं वैभव, हे गुरुवर्य पाटील बाबांचं वैभव. त्यांनी तरुण या ठिकाणी उभा केले. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण पाहिजे. म्हाताऱ्याचं काही खरं नसतं. म्हाताऱ्याचं काय आहे, पण हे म्हातारेले खडूस टाळ वाजायला बरोबर हे घाले तुला वाजता येत नाही. अरे ते म्हणतो ह्यो टाळंतून तूच वाजित बस रातभर कशाला येईन ते. म्हणून म्हाताऱ्यांना ही विनंती आहे की त्यांना बाबा शिकीत जा. अरे बाबा असं नाही वाजायचं, असं वाजायचं. आता थोडे पोरं म्हातारे पण खडूस असते, ते जुने आहेत. ते जरी खडूस बोलत असले तरी ते प्रेमळ असते. त्याच्यामुळे त्यांचं पण ऐकायचं काय होत नाही. म्हणून आणि मोबाईलचा वापर थोडा कमी करायचं. आता लय बोललो मी, तुम्हाला लय भुका लागलेल्या आहे मला माहिती आहे. लागलेले आहेत भुका, 9 वाजले तर शेतकरी आहेत. म्हणून आता या ठिकाणी आपण कीर्तनाला काय करू, पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गणेश जयंतीनिमित्त व तुकोबाराम जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती एक योग श्री संत ज्ञानेश्वर महाराज 750 जन्मोत्सव आणि नामदेव महाराज 675 वैकुंठगमन सोहळा हा योग आलेला आहे. स्वानंद सुखनिवासी श्री धोंडोपंत दादासाहेब आत्रे पंढरपूर यांच्या कृपेने वैकुंठवासी हरिभक्तपरायण नाना महाराज यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांचे लाडके गावचे आमचे पूज्यनीय हरिभक्तपरायण माऊली आप्पा यांच्या सहकार्याने व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, तरुण मंडळ, गणेश मंडळ सर्व मंडळीच्या सहकार्याने हा जो ज्ञानयज्ञ चालू केला आहे त्यातल्या पहिल्या दिवसाची सेवा पूज्यनीय ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आहे असे पूज्यनीय परमपूज्य प्रातस्मरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे शिष्य हरिभक्तपरायण शंतनू महाराज गिरी यांनी सुसरावी अशी सेवा केली. गावच्या वतीने सगळेजण आम्ही धन्यवाद देतो. आजचे अन्नदाते रामदादा माळी शिंदे यांचे आहे. उद्या सकाळी काकडा होईल, सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण होईल, दुपारी भजन होईल आणि उद्या संध्याकाळी हरिपाठ 5:15ला चालू होईल. सगळेजण हरिपाठाला या. आणि उद्या संध्याकाळचे कीर्तनकार प्रेम भांडरे नामदेव महाराज यांचे 17वे वंशज पूज्यनीय हरिभक्तपरायण मुरारी महाराज नामदास यांची सेवा होईल. त्या सेवेत सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि यानंतर सगळ्यांनी जेवणं करायचे आहेत. बोली लिले